ह्या लोकांना डावलण्याचा हा षडयंत्र आहे. आणि मग UGC केअर लिस्टमधली जी जर्नल्स आहेत त्या जर्नल्समधले जे रिसर्च पेपर आहे त्यांना 0 मार्क्स आहे. आणि आत्ता ते GR काढतायत आणि ह्या GR नुसार तो कॅन्डिडेट आता आउट होतोय. त्याच्यावर किती मोठा अन्याय आहे. हा GR जर आमच्या वेळेस असता तर आम्ही सुद्धा असिस्टंट प्रोफेसर होऊ शकलो नसतो किंवा प्राचार्य होऊ शकलो नसतो. नमस्कार, मी राहुल शिंदे आणि आपण पाहताय एजू वार्ता. प्राध्यापक भरतीचा गोंधळ गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे आणि आता त्यात नवीन भर पडली आहे ती वेगवेगळ्या निकषांची. खरं तर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निकषानुसार प्राध्यापक भरती होणे अपेक्षित आहे, परंतु महाराष्ट्र शासनाने एक अध्यादेश काढला. 6 ऑक्टोबर 2025च्या अध्यादेशानुसार सर्व प्राध्यापक भरती व्हावी आणि त्या संदर्भातील सर्व निकष पाळले जावेत अशा सूचना शासनातर्फे देण्यात आल्या आणि विद्यापीठातर्फे आता त्या पद्धतीने भरती राबवली जात आहे. परंतु त्यात काही अडचणी येत आहेत आणि याच अडचणी नेमक्या काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. फुले आंबेडकर विद्वत सभा या संघटनेचे JO बच्छाव हे संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. त्यांनी आज कुलगुरू कार्यालयाला याच संदर्भात निवेदन दिलेलं आहे. सर, काय सांगाल, काय अडचणी येत आहेत आणि तुमचा यावरती का आक्षेप आहे? पहिल्यांदा मी धन्यवाद देतो एजू वार्ताला, कारण एजू वार्तामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक एक क्रांती आली आणि सगळ्या लोकांना शिक्षण क्षेत्रामध्ये काय चालले हे आम्हाला समजतं आहे. आणि म्हणूनच मी एजू वार्ताशी थोडा संपर्क साधला. जर तुम्ही आवाज उठवला तर आता शासनाचं हे काय चाललं आहे हे लोकांपर्यंत आलं पाहिजे. आणि म्हणूनच मी आज कुलगुरू कार्यालयामध्ये पत्र दिलेलं आहे. आज कुलगुरू उपस्थित नाही आहेत. त्यानंतर कुलसचिव त्यांच्याही कार्यालयाला पत्र दिले, तेही उपस्थित नाही आहेत. तरी पण ह्या निवेदनामध्ये जे 6 ऑक्टोबर 2025चा जे महाराष्ट्र शासनाने GR काढलेला आहे त्या GR नुसार आणि त्याचं परिशिष्ट जे आहे त्याबाबत त्यांनी पुनर्विचार केलाच पाहिजे. जर पुनर्विचार केला नाही तर ह्या महाराष्ट्रातील जो गरीब आहे, शोषित आहे, वंचित आहे, आदिवासी आहे, मागासवर्गीय आहे, शेतमजूर आहे, शेतकरी यांची जी मुलं आहेत इथे जे महाराष्ट्रात शिकत आहेत, महाराष्ट्राच्या कॉलेजमध्ये शिकत आहेत, महाराष्ट्रातल्या विद्यापीठामध्ये शिकत आहेत, त्यांना जो स्कोरिंग होईल तो ह्या इथल्या प्राध्यापक लेवलचा म्हणजे ATRमध्ये ते आउट होतील. ते येऊ शकत नाही. म्हणजे महाराष्ट्रातले इथे हा प्राध्यापकच कोणी होऊ शकत नाही. जरी ह्या ठिकाणी अर्ज असतील, खूप 11,000 अर्ज असं मी ऐकतोय, 11,000 अर्ज आले आहेत. त्यापैकी जर 1% फक्त या ठिकाणी येतील आणि मग 99% लोक जर बाहेर जातील तर मग हा GR कोणासाठी काढले आणि कोणाच्या भल्यासाठी काढलेला आहे? एक तर गेल्या 15 वर्षापासून भरती नाही आहे आणि त्यात हे चालढकल. बरं, ही मुळात ही ॲडव्हर्टाईज जी दिली ती 2023ची आहे. मग 2023मध्ये जर ही ॲडव्हर्टाईज दिली आहे तर मग आत्ता GR काढून हे कसं काय निकष लावत आहेत? बरं, निकष कुठले लावत आहेत? UGCचे नाही लावत, ते कुठले लावत आहेत? महाराष्ट्र शासनाचे निकष लावत आहेत. म्हणजे वेगळे निकष त्यांनी तयार केले आहेत. मग UGC बरं, आता इथे काही कॅन्डिडेट आहेत, काही कॅन्डिडेटचे मला फोन आले. ते म्हणजे सर आम्ही याच्यातून आउट होतोय, बसतच नाही आहेत. आमचा API तर खूप भरतोय, परत 300च्या पुढे जातोय, पण आम्हाला इथे ATRमध्ये म्हणजे त्यांची जी गुणांकन पद्धत आहे ATR म्हणजे अकॅडमिक, टीचिंग आणि रिसर्च याच्यामध्ये ते मार्क्स त्या ठिकाणी ते धरतायत. तर त्या ATRनुसार जो त्यांचा स्कोअर जातोय तो डायरेक्ट 50च्या आत म्हणजे 46वर 45वर तो येतो आहे. मग असे लोक जे टॉपर म्हणजे विद्यापीठात शिकलेले आहेत, काही कॅन्डिडेट जे विद्यापीठात शिकलेले आहेत त्यांचे मार्क्स थ्रूआउट डिस्टिंक्शनमध्ये आहेत, चांगल्या गुणाने ते इथे पास झालेले आहेत, डिग्र्या घेतलेल्या आहेत. पण असे विद्यार्थीसुद्धा स्कोरिंगच्या दृष्टीने ATRच्या दृष्टीने डायरेक्ट आउट होत आहेत. आणि त्यांचा API आता एक कॅन्डिडेटचा API 345 भरतो सर. 345 जर त्याचा API भरत असेल तर तो असेट प्रोफेसरला तो इलिजिबल आहे. असं असताना जर ही ॲडव्हर्टाईज 2023मध्ये आली आणि 2023मध्येच समजा ही भरती झाली असती तर तो इनमध्ये असता, तो आज असेट प्रोफेसर झाला असता आरामात. पण आता ती एक तर 2 वर्ष भरती झाली नाही आणि आत्ता ते GR काढतायत आणि ह्या GR नुसार तो कॅन्डिडेट आता आउट होतोय. त्याच्यावर किती मोठा अन्याय आहे. अशा असंख्य लोकांवर मोठा अन्याय होणार आहे, गदारोळ होणार आहे. आणि त्यामुळे शासनाला माझी खरं म्हणजे विनंती आहे, त्यांनी हा GR एक तर रद्द करावा, त्याचा पुनर्विचार करावा आणि त्यांनी UGCच्या गाईडलाईनप्रमाणे ही प्राध्यापकांची भरती करावी, ही माझी विनंती आहे. रिसर्च पेपरच्या संदर्भात काही त्रुटी आहेत. विद्यार्थी चे उमेदवार म्हणून अर्ज भरतायत. रिसर्च पेपरमध्ये कुठे कुठे ते पब्लिश होणं अपेक्षित आहे, त्याचे निकष काय आहेत आणि बदललेल्या निकषामुळे काय होणार आहे?
सर आता त्यांनी रिसर्चमध्ये काय केलं, त्यांनी फक्त स्कोपसमध्ये, वेब सायन्समध्ये स्कोपसमध्ये जे पेपर पब्लिकेशन होतील त्याच पेपरला फक्त ते गुण आहे. आणि मग UGC केअर लिस्टमधली जी जर्नल्स आहेत त्या जर्नल्समधले जे रिसर्च पेपर आहे त्यांना 0 मार्क्स आहेत. आणि त्यामुळे मला सांगा, समजा सायन्सचा कॅन्डिडेट असेल तर तो कदाचित स्कोपसपर्यंत जाऊ शकतो, पण आर्ट्स आणि कॉमर्सचे जे काही हे प्राध्यापक असतील, असिस्टंट प्रोफेसर असतील, ज्यांना असिस्टंट प्रोफेसर व्हायचं आहे, अशा लोकांना आर्ट्स कॉमर्स, आता मराठीचे असतील, मराठीचे कुठले स्कोपसमध्ये पेपर लिहितील, किंवा कॉमर्सचा असेल किती स्कोपसपर्यंत जाणार आहे. म्हणजे जाणून बुजून ह्या लोकांना डावलण्याचा हा हे षडयंत्र आहे. आणि त्यामुळे त्यांनी हा पुनर्विचार केला पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. आता काही जण पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या प्रयत्नात आहेत. आपली या संदर्भातली काय भूमिका आहे? नाही, अगदी सर, ते तर केलीच पाहिजे, याचिका दाखल केलीच पाहिजे. खरं तर हा अधिकार UGCचा आहे. म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनच्या नुसार, गाईडलाईननुसारच सगळ्या प्राध्यापकांची भरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे, संपूर्ण भारतामध्ये झाली पाहिजे. असं असताना सुद्धा हे स्वतंत्रपणे महाराष्ट्र सरकार असा GR कसं काढतं? मग ते कोर्टात टिकणार पण नाहीये. कसं टिकणार कोर्टात? कारण UGCचे गाईडलाईन, UGC कशासाठी? मग UGC बरखास्त करा. म्हणजे एक तर स्वतंत्र तुमचा शिक्षण आयोग तरी निर्माण करा. पण सर आत्ता कुठे? माझं असं म्हणणं आहे, तुमच्या ॲडव्हर्टाईज ही 2023ला आहे आणि 2023ला जर ॲडव्हर्टाईज दिली असेल तर त्यानुसारच जर ती भरती झाली असती तर हा प्रॉब्लेमच निर्माण झाला नसता. आणि मग आजच्या ह्या ATRनुसार बरेचसे विद्यार्थी जर कॅन्डिडेट आउट होत असतील तर त्याच्यावर मोठा अन्याय आहे. त्यामुळे मला तरी म्हणजे शासनाला मोठी विनंती, राज्यपालांनी याच्यावर विचार करावा. आम्ही राज्यपालालाही निवेदन पाठवलेलं आहे, ईमेलने पाठवलेलं आहे. हायर सेकंड एज्युकेशनचे मिनिस्टर आहेत त्यांनाही आम्ही पाठवलेलं आहे. विद्यापीठ अनुदान आयोगालाही आम्ही मेल पाठवलेला आहे का त्यांनी हा विचार केला पाहिजे. कारण एकतर भरती नाही भारतामध्ये. आता जी भरती होती जवळ 5,000 प्राध्यापकांची पद आहे, ती पण 40% नुसार. तसे तर खूप पद आहेत सर. आज जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर कॉलेजमध्ये गेले, मी एका कॉलेजमध्ये होतो सर, मी असिस्टंट प्रोफेसर होतो, असिस्टंट प्रोफेसर होतो, त्यानंतर प्राचार्य झालो. हे सगळं होत असताना आम्ही कसं झालो? आम्हाला UGCच्या गाईडलाईनप्रमाणे आम्हाला ते शक्य झालेलं आहे. जर हा GR जर आमच्या वेळेस असता तर आम्ही सुद्धा असिस्टंट प्रोफेसर होऊ शकलो नसतो किंवा प्राचार्य होऊ शकलो नसतो. म्हणजे आम्हाला UGCनुसारच आम्हाला न्याय मिळालेला आहे. आणि त्यामुळे आता जर ह्या महाराष्ट्रातील तमाम ह्या सगळ्या कॅन्डिडेटला, उमेदवारांना न्याय मिळवायचा असेल तर त्यांनी UGCच्या गाईडलाईनप्रमाणेच ही प्राध्यापकांची भरती केली पाहिजे. आणि शिवाय याच्यामध्ये त्यांनी मेक असे मारून ठेवलेले आहेत, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन यांना मार्क्स सर कसे दिले माहिती आहे का? म्हणजे रँकिंगप्रमाणे युनिव्हर्सिटी रँकिंग, म्हणजे जागतिक युनिव्हर्सिटी रँकिंग जे पहिले 200मध्ये, म्हणजे पहिल्या 200 जागतिक रँकिंगमध्ये जे विद्यापीठ असतील त्या विद्यापीठाला जर ग्रॅज्युएशन असेल तर त्याचे हायेस्ट मार्क म्हणजे फुल मार्क या ठिकाणी धरले जाते पाहिजे. म्हणजे किती? म्हणजे अबाव 80%, अबाव म्हणजे 11 मार्क दिले ग्रॅज्युएशनला इथे असिस्टंट प्रोफेसरला, तर फुल 11 मार्क धरले जातील. हां. आणि जर 200 ते 500 दरम्यान रँकिंग असेल त्या विद्यापीठातलं, तिथला जर कॅन्डिडेट असेल तर त्याला 90% मार्क्स, म्हणजे 11च्या 90% जातील. त्यानंतर समजा 500च्या पुढे रँकिंग असेल तर आपलं पुणे विद्यापीठ 500च्या पुढे गेलेलं आहे. मग 500च्या पुढे असलेलं आपली म्हणजे कॅटेगरी आली 3ची. मग 3च्या कॅटेगरीतला विद्यार्थी पुणे विद्यापीठातला जो कोणी कॅन्डिडेट असेल शिकलेला, ज्याच्या डिग्री असतील, ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर त्याचे मार्क्स हे 80% पकडले जातील. म्हणजे हा एक अन्यायच आहे ना. म्हणजे आता तुम्ही सांगतात, जर हे आम्हाला त्यावेळेला कळलं असतं 10 वर्षापूर्वी का बा असं या ठिकाणी GR आहे किंवा असं आहे, तर आम्ही पुणे विद्यापीठात आमची मुलं कशाला आम्ही पाठवली असती? आम्ही फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये पाठवली असती, चांगल्या विद्यापीठामध्ये आम्ही शिक्षण घेतलं असतं. मग आज त्या कॅन्डिडेटवर अन्याय नाही का? तो म्हणजे आम्ही पुणे विद्यापीठात शिक्षण घेऊन सुद्धा जर या ठिकाणी टॉपर विद्यार्थी, डिस्टिंक्शनमध्ये मार्क्स मिळवणारे विद्यार्थी, ते विद्यार्थी जेव्हा ह्या ठिकाणी अर्ज करतात ते सुद्धा ह्या ठिकाणी त्याच्यातून आउट होत असतील तर केवढा मोठा अन्याय. हा कुठला GR आहे? म्हणजे कोणासाठी आहे? आम्हाला तर शंका येते. म्हणजे इथले GR बनवणारे नक्कीच इथले महाराष्ट्रातले कोणतरी इथे ह्या ठिकाणी असतील तज्ज्ञ, आणि त्या तज्ज्ञांचे कोणी नातेवाईक असतील किंवा त्यांची मुलं असतील, ते नक्की त्या फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये, अमेरिका, UK मध्ये, त्या युनिव्हर्सिटीमध्ये पहिल्या 200च्या रँकिंगमध्ये ते कॅन्डिडेट तिथे शिकले असतील, त्यांनी शिक्षण घेतलं असेल, त्यांच्या डिग्र्या पूर्ण झाल्या असतील, त्यांना कदाचित तिथे काही अप्लाय केला असेल त्यांनी, आणि म्हणून त्यांची सोय हे GR करते काय अशी शंका यायला लागली आम्हाला. ओके. त्यामुळे शेवटचा प्रश्न, की शासन म्हणतं की भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता यावी, यामुळे गोंधळ होतो, पैशाचे अपहार होतात, भ्रष्टाचार होतो.
हे बदलण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता. तर याकडे तुम्ही कसं पाहता? सर, पारदर्शकता तर आलीच पाहिजे, पण पारदर्शकता आणि गुणवत्ता, मग त्या कॅन्डिडेटची गुणवत्ता ठरवण्यासाठी तुमचे निकषच इतके डेंजरस आहेत. तुमचे निकष बदलाव ना. तुमचे निकष युजीसीच्या गाईडलाईन प्रमाणे द्या, युजीसीच्या गाईडलाईन प्रमाणे द्या आणि भरती पारदर्शक करा. हेच आमचं म्हणणं आहे. युजीसीच्या गाईडलाईन प्रमाणे जर प्राध्यापकांची भरती झाली तर आमचं कुठलंही ऑब्जेक्शन नाही. तुमचा शासनाचा याच्यात GR तुम्ही काढू नका. तुम्ही फक्त भरती प्रक्रिया करा, राबवा फक्त, आणि तुम्ही पारदर्शक यंत्रणा उभी करा. आपण पाहिलं की प्राध्यापक भरतीचे निकष जे बदलण्यात आलेले आहेत, त्यामुळे अनेक भरती प्रक्रियेच्या प्रतीक्षेत असणारे जे उमेदवार आहेत त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आणि याच संदर्भात आपल्याशी सरांनी संवाद साधला आणि त्यांनी या संदर्भात आपलं स्पष्ट मत व्यक्त केलेलं आहे. धन्यवाद.